मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय राठोड व महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यात चुरशीची लढत होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या दिग्रस मतदारसंघाकडे लागले होते। या निवडणुकीत दोन्ही उमेदवाराचे प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ उभाड्याचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले। पवन जयस्वाल, माणिकराव ठाकरे व संजय राठोड हे साम दाम दंडभेद विसरून कामाला लागले होते। पवन जयस्वाल यांनी नेर तालुक्यातून माणिकराव ठाकरे यांना आघाडी मिळवून दिली, परंतु माणिकराव ठाकरे व संजय देशमुख यांच्या तालुक्यातूनच माणिकराव ठाकरे मागे राहिल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तेलंगणाला मुख्यमंत्री देणारे माणिकराव ठाकरे हे अखेर पराभूत झाले। संजय राठोड यांचे नेर, दारवा, दिग्रस येथे प्रचारादरम्यान आकाशी फुगे सोडले होते। त्या फुग्याकडे पाहून काँग्रेसचे कार्यकर्ते संजय राठोड यांचा या निवडणुकीत फुगा फुटण्याची वाट पाहत होते, परंतु संजय राठोड व त्यांची त्याच फुग्यामध्ये माणिकराव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांची हवा भरून ठेवल्यामुळे मतमोजणीच्या दिवशी माणिकराव ठाकरे यांचा फुगा फुटला व हवेत असलेल्या कार्यकर्ते हाडकन जमिनीवर कोसळले। संजय राठोड यांनी 29,122 मध्ये घेऊन 5 वेळा निवडून येण्याचा बहुमान मिळवला। संजय देशमुखचे दुसरे इंजिन निष्कामी ठरले। लाडक्या बहिणीमुळेच हा दणदणीत विजय झाल्याचं बोलबाला शहरात दिसून येत आहे। विजय मिरवणुकीत संजय राठोड यांच्या महिला कार्यकर्त्यांनी मत पंजाले देतो का, सत्ता काँग्रेसची आणाले या भन्नाट गाण्यावर डान्स केला। यावेळी महायुतीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेरपरसोड। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।